काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंनी महाविकास आघाडीतल्या मित्रपक्षांबाबत केलेलं विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे। विधानसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसची पाठ मोडली आहे आणि शिवसेना झोपेतनं बाहेर आलेली नाही असं म्हणत त्यांनी या दोनही मित्रांवरती किंवा पक्षांवर निशाणा साधला। पण अमोल कोल्हेंची ही भाषा काँग्रेस आणि शिवसेना दोघांना रुचलेली काही दिसत नाहीये। अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं। त्यांच्या पक्षाची काय स्थिती त्यांनी सगळ्यात आधी बघितली पाहिजे। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्यांच्याच मित्रपक्षातल्या अमोल कोल्हेंनी केलेल्या एका विधानाबद्दल। राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अमोल कोल्हेंनी केलेलं वक्तव्य महाविकास आघाडीत मिठाचा खडा तर टाकणार नाही ना असा प्रश्न उपस्थित झालाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची एक महत्त्वाची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली आणि याच बैठकीत अमोल कोल्हेंनी आपल्याच मित्रपक्षांना कानपिचक्या दिल्याचं पाहायला मिळालं। विधानसभेतल्या पराभवानंतर काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही। ठाकरेंची शिवसेना अजून झोपेतून जागी झालेली नाही। मित्रपक्षांच्या अशा वागण्यामुळे विरोधी पक्ष म्हणून वाढण्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीला स्कोप आहे। पराभव आधी मनात होतो आणि मग रणांगणात। मरगळ झटका आणि कामाला लागा। तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत। बचेंगे तो और भी लढेंगे हे लक्षात ठेवा असं म्हणत अमोल कोल्हेंनी स्वपक्षातल्या कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देतानाच मित्रपक्षांना शाल जोडीतनं लगावले होते। पण अमोल कोल्हेंचं हेच विधान मित्रपक्षातल्या ना काँग्रेसला रुचलं ना शिवसेनेला। तीनही पक्ष आहेत आपल्या पद्धतीनं काम करतायत। कोल्हेंचं म्हणणं एवढंच सांगतो की अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी द्यावा। महाराष्ट्रामध्ये बचेंगे तो और भी लढेंगे ही भूमिका कायम शिवसेनेने घेतलेली आहे। याचा अर्थ असा नाही की आम्ही राहिलेलो नाही, आम्ही जमिनीवरच आहोत। बचेंगे वगैरे काही नाही, लढणाऱ्यांचा आमचा पक्ष आहे। आम्ही कधी झुकलो नाही, वाकलो नाही, तुटलो नाही आणि विकलो गेलो नाही। अमोल कोल्हे मोठे नेते आहेत, विचारवंत आहे, त्यांच्याशी मी काय बोलणार। त्यांच्या पक्षाची काय स्थिती त्यांनी सगळ्यात आधी बघितली पाहिजे। महाविकास आघाडीतल्या सुंदोपसुंदीवर सत्ताधाऱ्यांनाही टीकेची आयती संधी मिळाली। शिंदेंच्या शिवसेनेनं अमोल कोल्हेंच्या विधानावरनं ठाकरेंच्या सेनेला जोरदार टोला हाणलाय। उभाठाचं महत्त्व आता संपल्याचं म्हणत त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत सुद्धा एक मोठा गौप्यस्फोट केला। महाविकास आघाडी टिकणारच नाही। तुम्ही पाहिलं या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकमेकाच्या विरोधात काम केलं, एकमेकाला पाडण्याचं काम केलं आणि आताही त्यांना एकमेकाबरोबर राहण्याची त्यांची मनापासून इच्छा नाही। म्हणून सर्वप्रथम उभाटाने सांगितलं की आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहोत आणि शरद पवार सुद्धा त्यांच्याबरोबर जायला इच्छुक नाही। म्हणून आलबेल वगैरे काही नाहीये। ते त्यांचं आता कोण कुणाबरोबर जाईल हे तुम्हाला एक महिनाभरात दिसेल। राज्यातल्या पालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत। अगदी तेव्हाच महाविकास आघाडीतल्या कुरबुरी सुद्धा समोर येतात। एकीकडे दोनही राष्ट्रवादीच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आहेत, तर दुसरीकडे ठाकरे आणि भाजपची सलगी भुया उंचावणारी ठरते। त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पालिका निवडणुकीत आघाडी म्हणून सामोरं जाणार की तिघांचे मार्ग वेगळे असणार हे पाहावं लागेल। आणि त्यासाठीच तर एकमेकांची उणीधुणी काढून भविष्यातल्या फुटीसाठी वातावरण तर निर्माण केलं जात नाहीये ना, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरतेय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला। या पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये पराभवावरनं एकमेकांवरती खापर फोडण्याची स्पर्धा सुरू झाल्याचं दिसतंय। जागा वाटपाला विलंब झाला, त्यामुळे पराभव झाल्याच्या विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी पलटवार केला। तर याच मुद्द्यावरनं महायुतीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीला टोले लगावलेत। विधानसभेला फटका बसण्याचे अनेक कारण असले तरी हे पण कारण नक्कीच आहे। 20 दिवस आम्ही जागेंचा घोळ ठेवला। जागा वाटपाचा तिळा जर 2 दिवसात संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते। जागा वाटपाला विलंब झाला आणि त्या जागा वाटपामध्ये मिस्टर वडेट्टीवार सुद्धा होतेच की। विदर्भातल्या काही जागा वडेट्टीवारांनी सोडल्या असत्या राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला तर फार बरं झालं असतं। महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पराभवाच्या कारणावरून सुरू असलेला हा कलगीतुरा लोकसभा निवडणुकीत दिमागदार कामगिरी करणाऱ्या मवियाचा विधानसभा निवडणुकीत मात्र पालापाचोळा उडला।
या पराभवाला नेमकं कोण आणि कसं कारणीभूत आहे याची चर्चा आता सुरू झाली आहे. मवियातील जागा वाटपात मोठा भाऊ कोण यावरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या पक्षामध्ये रस्सीखेच सुरू होती. इतकंच नाही तर निवडणुकीपूर्वीच मवियामध्ये मुख्यमंत्री पदावरून चढाओढ लागली होती. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरून कुरघोडीचं राजकारण रंगलेलं होतं. लोकसभा निवडणुकीत जागा वाटपात मवियाने आघाडी घेत लवकर जागा वाटप केलं होतं. विधानसभा निवडणुकीत मात्र मवियाचा जागा वाटपाचा घोळ संपत नव्हता आणि याच मुद्द्यावरती विजय वडेट्टीवारांनी बोट ठेवलं. नाही, विधानसभेला फटका बसण्याचे अनेक कारणं असले तरी हे पण कारण नक्कीच आहे. 20 दिवस आम्ही जागेंचा घोळ ठेवला. नाना पटोले आणि संजय राऊत हे 2 प्रमुख नेते त्या ठिकाणी होते, त्यामध्ये आम्ही होतो. परंतु जागा वाटपाचा तिढा जर 2 दिवसात संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते. आम्ही कुठलंही प्लॅनिंग करू शकलो नाही. आम्हाला कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही. आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही. हे अनेक कारणं झाली. त्यामुळं मला वाटतं हे एक मुख्य कारण आहे की जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे. नाना पटोले आणि संजय राऊतांमधील वाद चव्हाट्यावरती आला होता आणि त्यामुळेच काँग्रेसने जागा वाटपाच्या चर्चेतून पटोलेंना बाहेर ठेवत बाळासाहेब थोरातांची वर्णी लावली होती. आता विजय वडेट्टीवारांनी केलेल्या या टीकेला संजय राऊतांनी सुद्धा उत्तर दिलं. नक्कीच वाद सुरू होता. वाद म्हणजे त्या पद्धतीचा वाद नव्हता. काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या आणि काँग्रेसला सगळ्यात कमी जागा मिळाल्या, म्हणजे जिंकून आल्या. आम्ही 20 जागा जिंकलो, पण आता त्याच्यामध्ये कशा करता वाद करायचा? जागा वाटपाला विलंब झाला हाच मुद्दा आहे. जागा वाटपाला विलंब झाला आणि त्या जागा वाटपामध्ये मिस्टर वडेट्टीवार सुद्धा होतेच की. विदर्भातल्या काही जागा वडेट्टीवारांनी सोडल्या असत्या काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला, तर फार बरं झालं असतं. ज्या जागा त्या हरलेल्या आहेत. मवियामध्ये सुरू असलेल्या या आरोप प्रत्यारोपांवरती सत्ताधाऱ्यांनी टोले आणण्याची संधी साधून घेत मवियावरती निशाणा साधलाय. हे बरं झालं त्यांनी मान्य करून टाकलं. कालपर्यंत ते मशीनवर दोष द्यायचे, ईव्हीएम वर दोष द्यायचे. आता वस्तुस्थितीवर आले आहे. त्यांनी आता थोडा अभ्यास केला दिसतो. अजून त्यांना अभ्यास करायची गरज आहे आणि त्यांनी अभ्यास करून काय चुकलं याचं आकलन जर योग्य केलं तर तुम्ही ती गाडी पटरीवर येऊ शकते. लोकसभा निवडणुकीतील पराभवावरून धडा घेत महायुतीचे नेते एकसंधपणे प्रचारात उतरले होते. महायुतीच्या या एकजुटीच्या तुलनेत मवियातील जागा वाटपातील रस्सीखेच सोबतच प्रचाराच्या नियोजनात सुद्धा ढिसाळपणा दिसून येत होता. आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पराभवाचं खापर एकमेकांवरती फोडण्याची स्पर्धा मवियाच्या नेत्यांमध्ये सुरू झाली. विधानसभा निवडणुकीपर्यंत एकसंध असलेली मविया पुढील काळात एकत्रितपणे आपली वाटचाल सुरू ठेवणार की मवियाची शक्ल होणार हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.